टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत पौन गांव में 14वें अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन। हम आपको बता दें कि साहित्य सम्मेलन का आयोजन हुआ था, जहां पे एक से बढ़कर एक कवि भी वहां पे उपस्थित थे। जहां पे आप देख सकते हैं कि बहुत सारे मान्यवर उपस्थित थे और अपनी अपनी जो है उन्होंने बातें कही, जो आप हमारे चैनल के माध्यम से सुनेंगे। हम आपको बता दें कि हर साल की तरह इस साल भी माननीय श्री द्वारिकानाथ दादा साहब के द्वारा आयोजित किया गया था, जहाँ पे कवि सम्मेलन जो हुआ और बुके भी बांटा गया। और कवि का जो है बहुत समस्याएं हैं, जिसके पास पैसा है वो तो अपना लिखा हुआ जो शब्द है वो छपवा सकता है, लेकिन बहुत सारे गरीब कवि होते हैं जो वो अपना प्रचार प्रसार नहीं कर सकते। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य और सुनते हैं थोड़ा बहुत इनसे बातें। सर्वांनी गोळा मॅडम, आपण देखील या मॅडम सर्वांनी तेवढं काढा योग्य आहे। धन्यवाद। सर्वांनी श्यामात्र सरांना आपण बोलायचं। सर्व मान्यवरांनी या ठिकाणी आहे। मराठी साहित्य संमेलनामध्ये सकाळ प्रकाशन प्रकाशित आणि डॉक्टर नंदकुमार राऊत लिखित कंजाळ या काव्यसंग्रहांचं प्रकाशन किंवा कविता सुचणं ही प्रक्रिया खूप क्लिष्ट असते। इथे खूप कवी आलेले आहेत, मान्यवर कवी आहेत की जे लिहितात आणि त्यांच्या ज्या भावना आहेत, त्यांचे जे विचार माध्यमातून व्यक्त करतात। तर हे अभिव्यक्त होण्याचं जे माध्यम आहे कविता, हा जो प्रकार आहे संमेलनात स्वतःच्या काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना या 14व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या एक फोटो सकाळ पेपरमध्ये आणि म्हणजे गुडघ्यात अक्कल असलेला माणूस मी इथे डोक्यात अक्कल असलेल्या साहित्यिकांच्या समोर बोलणं हे जरा उद्धटपणाचंच आहे, तरी आपण ते सहन करून घ्याल अशी मला खात्री वाटते। मित्रांनो, मला जवळजवळ 70 वर्षापासून वाचण्याची आवड आहे। मी लहानपणापासून वाचतो, कारण माझं शिक्षण सुभेदार वाड्यात झालं आणि त्या ठिकाणी माशे आपटे नावाचे मोठे लेखक माझे शिक्षक होते। रवी सोमन नावाचे मोठे लेखक ते माझे हेडमास्टर होते आणि त्याने आम्हाला पुस्तक वाचायला सवय लावली आणि ती अजूनपर्यंत केली। कसा मला सगळ्यांनी आले, कशी तब्येत आहे वगैरे मला विचारलं आणि मी सर्वांना सांगतो सगळं ठीक आहे, परंतु असं असलं तरी सुद्धा माझ्या मनात मला अशी खंत आहे की मला जवळजवळ 40-45 वर्षे डायबिटीस आहे
शाश्वती नाही आणि पुस्तक लिहून 30-35 वर्ष झाल्यानंतर त्याला कधीतरी अध्यक्ष व्हायची संधी मिळते. पण माननीय घुमट सरांच्या आशीर्वादाने त्यांच्या मंडळाच्या वतीने माझ्यासारख्याला किंवा इतर लोकांना अध्यक्ष होण्याची एक चांगली संधी मिळते. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. अतिशय होईल पण मी काय करून मांडलेले भाषण आहे 4 मिनिटाच्या वरती संपूर्ण मनामध्ये घर करणारं विद्य संमेलनामध्ये अध्यक्ष अडवा विद्यामंदिर कोण मी माझ्या मातृभाषेमध्ये ते पुस्तक लिहिलं होतं. कोणी पुस्तक लिहिताना आत्मकथनपर आत्मचरित्र म्हणजे अलंकारिक भाषा वापरायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही तुमच्या मातृभाषेत लिहिलं तरी ते पुस्तकाला शासन मान्यता देतं. ते शासन ते साहित्य अकादमीचं पुस्तक तेव्हा मला ते नाव मिळालं. त्या पुस्तकाचं नाव होतं कोळीवाडा ते नौपाड एक प्रवास अर्थात गोल घुमट. म्हणजे गोल घुमटने आपण फेमस झालो तर आपण कवितेच्या प्रांतामध्ये आपण हे नाव वापरूया म्हणून मी ते नाव वापरायला सुरुवात केली. मी माझ्या कवितेतून सुरुवात करतो. रावाला आम्ही दर्या किनारी रावाला आम्ही दर्या किनारी जातीचा पक्का आगरी जातीचा पक्का आगरी आगरी सहसा कोणाला लढत नाही पण आगरीला नरला तर आगरी त्याला पुरत नाही. आगरी सहसा कोणाला नरत नाही पण आगरीला नरला तर आगरी त्याला पुरत नाही. शाला शिकवच्या आमची पोरं जरा कुठे लागली लिहायला त्यांच्या डोळ्यात लागलं चालायला. त्यांच्याकडे हात केला म्हणजे ही लोक नाही ते प्रातिनिधिक म्हणजे हातवारे करून बोलायची पद्धत आहे. शाला शिकवच्या आमची पोरं जरा कुठे लागली लिहायला त्यांच्या डोळ्यात लागलं चालायला. यांगा त्यांगा आवाज बोलते तर एक दात काढून पिटी असते. यांगा त्यांगा आवाज बोलते तर एक दात काढून पिटी असते. तरी बी आम्ही त्यांच्या भाषेचा मान राखते तरी बी आम्ही त्यांच्या भाषेचा मान राखते पण आम्हाला आमच्या आगरी भाषेचाच अभिमान वाटते पण आम्हाला आमच्या आगरी भाषेचाच अभिमान वाटते. जोरदार टाळ्याने आपण स्वीकार करूया. ग्रंथ माझे गुरु जो पुस्तक प्रेमी आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ष 14व. त्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे मंडळी यानंतर देवानी निवडक मंडळी चांगल्या कामासाठी ठेवली आहे. आणि म्हणाले ना घुमटकर साहेब मी शोधून आलेले आहे आणि कोण शोधून आणू शकतो त्याला हिऱ्याची परख असते. हीरा म्हणजे काय जो हीरे को हीरा मुझसे ना कहे लाख हमारा मोल. हीरे की शिफत है तुझमें तो दिखा अंधेरे में चमक के. हीरे की शिफत है तुझमें तो दिखा अंधेरे में चमक के भी वरना तो धूप में कांच के टुकड़े भी चमकते धूप में कांच के